काल नांदेडमधील लोहा शहरात पोलिसांनी 5,25,000 रुपयांचा बनावट तंबाखू व गुटखा जप्त केलाय। लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओंकांत चिंचोलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून हा मुद्देमाल जप्त केला। यात 2 आरोपींना अटक केली असून लोहा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल रात्री पोलीस स्टेशन लोहा येथे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की नांदेडवरून काही लोक आपल्या गाडीमध्ये टाटा एस गाडीमध्ये अवैधपणे गुटख्याची वाहतूक करत आहेत आणि गुटख्यासोबतच जो सूर्यछाप जर्दा आहे तो सूर्यछाप जर्दा त्यांनी स्वतः कंपनीचा नसून डुप्लिकेट बनवलेला आहे आणि त्याच्यावरचं लेबलिंग त्याच्यामधला असलेला तंबाखू हा डुप्लिकेट पद्धतीने भरून तो विक्रीस नेत आहेत आणि त्याचा पुरवठा करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून काल त्या ठिकाणी सपोनी चन्नासाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी नांदेड रोडवर जाऊन नाकाबंदी सुरू केली आणि जसंही आम्हाला ज्या क्रमांकाचं अपेक्षित होतं त्या क्रमांकाची गाडी आल्यानंतर त्या गाडीला थांबवलं आणि त्याची चेकिंग केली असता सदर गाडीमध्ये जवळपास 35 पोते डुप्लिकेट मुद्देमाल सूर्यछाप जर्दाचा जो डुप्लिकेट तंबाखू आहे तो मिळून आला आणि परत AAA आणि विमल आणि V1 अशा विविध प्रकारचा गुटखा मिळून आला एकूण आणि एक गाडी मिळून आली त्याच्यामध्ये टाटा एस गाडी। या टाटा एस गाडीमध्येच हा सर्व मुद्देमाल मिळून आला। हा सर्व मुद्देमाल अवैध असल्यामुळे त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान आणि कोटपा कायदा याप्रमाणे विविध कलमाने गुन्हे दाखल झालेले आहेत। 2 आरोपीला अटक केलेला असून आता माननीय न्यायालयामध्ये सादर केलं जात आहे। एकूण याच्यामध्ये 5,25,540 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी काल रात्री जप्त केलेला आहे।